नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण बायोलॉजीमध्ये दुसरा टॉपिक रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्समध्ये बघत होतो. कालचा पॉईंट पूर्ण केला, लॅक्टेशन आणि पार्च्युरेशन. त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता इथपासून पुढचं मेडिकलमधलं असल्यासारखं साधारणतः थोडंसं कॉम्प्लिकेटेड, थोडंसं तुमच्या समजण्याच्या बाहेरचं आहे. तरी जेवढं समजून सांगता येईल तेवढं मी इथे सांगते, लक्षात घ्या आणि पुन्हा पुन्हा 1-2 वेळा वाचा. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याचा अर्थ आपली जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याचं हेल्थ आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे, मेंटेन करायचं आहे, ते आपल्याला इथं पाहायचं आहे. अकॉर्डिंग टू WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर WHO चायना, अमेरिका, ट्रम्प याच्या बाबतीत तुम्ही बऱ्याचदा WHO हा शब्द ऐकलेला असणार आहे. अकॉर्डिंग टू WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मीन्स, त्याची डेफिनेशन दिली आहे, टोटल वेलबिंग इन ऑल आस्पेक्ट्स ऑफ रिप्रोडक्शन. टोटल वेलबिंग इन ऑल आस्पेक्ट्स ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन. इट्स इमोशनल, बिहेवियरल अँड सोशल आस्पेक्ट्स. इमोशनल म्हणजे भावनिक, बिहेवियरल या शब्दाचा अर्थ जी वागणूक असते, वर्तणूक असते, त्याला आपण बिहेवियर म्हणतो, आणि सोशल म्हणजे सामाजिक असं आपण म्हणतो, अलॉंग विथ फिजिकल वन. आणि त्याच्यामध्ये शारीरिक तर येतच, म्हणजे शारीरिक, इमोशनल म्हणजे भावनिक, बिहेवियरल म्हणजे आपली जी वागणूक आहे, आणि सोशल म्हणजे सामाजिक. ही व्यवस्थित असणं याला आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असं म्हणतो. देअरफॉर ए सोसायटी विथ पीपल हॅव्हिंग फिजिकली अँड फंक्शनली, ज्या सोसायटीमध्ये लोक फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या आणि फंक्शनली म्हणजे कार्यात्मकदृष्ट्या नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, अँड नॉर्मल इमोशनल अँड बिहेवियरल इंटरॅक्शन्स अमॉंग्स देम in all sex related aspect might be called reproductively healthy society. म्हणजे ज्या सोसायटीमधले लोक फिजिकली, फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असणारे, नॉर्मल इमोशनल आणि बिहेवियर दाखवणारे असतात, त्या सोसायटीला आपण रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी असं म्हणतो. ऑफ ऑल द सोशल गोल्स ऑफ इंडिया. आता सोशल म्हणजे सामाजिक, गोल्स म्हणजे आपण त्याला एम्स म्हणतो, ध्येय म्हणतो. ऑफ इंडिया अन इम्पॉर्टंट वन इज टू अटेन टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आणि ह्या सगळ्या गोल्समधलं एक महत्त्वाचं गोल आहे अटेन टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आपल्याला सामाजिक सगळ्या लोकांची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही चांगली ठेवायची आहे. इंडिया वॉज अमॉंग द फर्स्ट फ्यू कंट्री इन द वर्ल्ड टू इनिशिएट ॲक्शन प्लॅन अँड प्रोग्राम ॲट ए नॅशनल लेवल टू इम्प्रूव्ह द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. इंडिया हा जगामधला साधारणतः पहिला कंट्री आहे की जिथे पहिल्यांदा ॲक्शन प्लॅन आणि प्रोग्राम आपण चालू केला नॅशनल लेवलला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सुधारण्याच्या दृष्टीनं. ऑल दीज इम्प्रूव्ड प्रोग्राम्स कव्हर वायडर एरियाज रिलेटेड टू रिप्रोडक्शन. आणि ह्या सगळ्या प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या विषयी रिप्रोडक्शनच्या संबंधी सगळा विचार केला जातो. दीज प्रोग्राम्स आर करंटली इन ऑपरेशन अंडर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड चाइल्ड हेल्थ केअर. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि चाइल्ड हेल्थ केअर, ज्याला आपण म्हणतो RCH, लक्षात घ्या. RCH म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर, आणि नुसतं RH म्हटलं तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असा त्याचा अर्थ होतो. याच्यानंतर त्याचे गोल्स आपल्याला पाहिजेत. गोल्स म्हणजे त्याचे एम्स काय आहेत. टू क्रिएट अवेअरनेस अमॉंग द पीपल अबाउट व्हेरियस आस्पेक्ट रिलेटेड टू रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनशी संबंधित लोकांच्या मध्ये अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करणं, त्याचे वेगवेगळे जे आस्पेक्ट्स आहेत त्याच्याविषयी. टू प्रोव्हाइड द फॅसिलिटीज टू पीपल टू अंडरस्टँड अँड बिल्ड अप रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. लोकांना अशा सुविधा देणं की जेणेकरून ती लोक रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली मेंटेन करू शकतील. टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप ए रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. आणि हेल्दी सोसायटी निर्माण करण्यासाठी मदत करणं. टू ब्रिंग अबाउट ए चेंज मेनली इन 3 क्रायटेरियल हेल्थ इंडिकेटर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 क्रायटेरिया आहेत हेल्थ इंडिकेशनच्या, त्या बघायच्यात. रेड्युसिंग टोटल इनफर्टिलिटी रेट. आता आपल्याला समाजामधला रिप्रोडक्शनचा जो
इनफर्टिलिटी रेट आहे तो कमी करायचा. आता इनफर्टिलिटी रेट म्हणजे काय समजून घ्या. तुमच्या गावात, तुमच्या घराच्या आसपास, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये, तुम्ही जिथे राहता तिथे आसपास तुम्ही असं काही कपल्स पाहिली असतील, जोडपी पाहिली असतील की त्या कपल्सना मुलं नसतात. मुलं नाहीत याचा अर्थ ते कपल इनफर्टाईल आहे, ते फर्टाईल नाही आहे. तर तो जो रेट आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. कारण त्यांना जर मूल नसेल तर सामाजिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या ते सेटल किंवा स्टेबल नसणार आहेत. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय? मुलं जन्माला आल्यानंतर त्यांची डेथ होते, त्याला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणतात. म्हणजे छोट्या बाळांची डेथ होते जन्माला आल्यानंतर. आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे जन्माच्या वेळेला बाळाच्या आईचा मृत्यू होतो, तो आपल्याला कमी करायचा आहे. बाळाचा मृत्यू होतो तो आपल्याला कमी करायचा आहे. आणि टोटल समाजामध्ये ज्यांना इन्फर्टिलिटी आहे तोही रेट आपल्याला कमी करायचा आहे किंवा रेड्यूस करायचा आहे. त्याच्यासाठी ॲडव्हान्स मेडिसिन उपलब्ध आहेत, ॲडव्हान्स मेडिसिनल टेक्निक उपलब्ध आहेत, ही लोकांना माहीत करून देणं. आता तुम्हाला हा टॉपिक का शिकायला घातला आहे की या संबंधीची माहिती तुम्हाला व्हावी म्हणून आपल्या सिलेबसमध्ये घातलेलं आहे की त्याचं अवेअरनेस तुम्हाला मिळावं. पुढचा पॉईंट बघा. द गोल्स ऑफ RCH कॅन बी अचीव्ड बाय फॉलोइंग वेज. मग आपल्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि चाइल्ड केअरची जर गोल प्रामुख्याने पूर्ण करायचे असतील तर आपल्याला खालील पॉईंटचा विचार करावा लागेल. पहिला पॉईंट, बाय इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल्स. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की तुमच्या सिलेबसमध्ये हा टॉपिक का घातलेला आहे की तुम्हाला त्याच्याविषयी माहिती मिळावी. आपल्या समाजामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये सेक्स या विषयावर फारसं बोललं जात नाही, त्यामुळे मुलांच्या ज्या मनात शंका असतात त्या तशाच राहतात. म्हणून इथं आपल्याला एज्युकेशनमधून हे शिकवलं जातं. Schools should be encouraged to provide correct information to the young so as to discourage children from believing in myths. स्कूल लेवलला तुम्ही असताना तुमच्या मनामध्ये ह्या सेक्सविषयी जे काही आहे त्याच्याविषयी काही मिथ्स असतील. आता मिथ्स या शब्दाचा अर्थ दंतकथा, तर त्या मुलांच्या मनामध्ये नसाव्यात किंवा मिसकन्सेप्शन्स असतात, त्याला आपण म्हणतो गैरसमज किंवा गैरसमजुती असतात. अबाउट सेक्स रिलेटेड ॲस्पेक्ट म्हणजे सेक्सच्या संबंधी काही चुकीच्या भावना असतील तर तुमच्या मनामध्ये त्या राहू नयेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो स्कूल लेवलला. प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट सेफ अँड हायजिनिक सेक्शुअल प्रॅक्टिसेस. इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते सेफ आणि हायजिनिक सेक्शुअल प्रॅक्टिसेससाठी. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. तुम्ही एड्स नावाचा आजार ऐकला असेल तर तो आजार ह्या सेक्समधून होतो म्हणून त्याच्याविषयी तुम्हाला माहिती इथं सांगितली जाते. STD या शब्दाचा अर्थ आपण फोन करायला ज्या ठिकाणी पूर्वी जायचो, मोबाईल येण्यापूर्वी, ज्याला कॉईन बॉक्स म्हणून आपण फोन करायचो असं म्हणायचं, तर तो त्याचा अर्थ नाही आहे STD याचा अर्थ आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. प्रॉब्लेम्स रिलेटेड टू अडोलेसन्स या शब्दाचा अर्थ पौगंड अवस्था असा होतो. म्हणजे साधारणतः चिल्ड्रन एजमधून किंवा तुम्ही यंग एजमध्ये प्रवेश करत असता तो जो काळ आहे किंवा 13 to 19 हा जो काळ आहे त्याला टीन एज म्हणतात, त्याला अडोलेसन्स म्हणायचं. अँड प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची आपल्याला चांगली माहिती झाली पाहिजे. विथ हेल्प ऑफ ऑडिओ व्हिज्युअल अँड प्रिंट मीडिया. म्हणजे वेगवेगळे जे मास मीडिया आहेत त्याच्यातून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ऑडिओचा अर्थ कळतोय तुम्हाला. आता आपलं जे चाललेलं आहे, तुम्ही जे मी बोलते ते ऐकताय ते ऑडिओ, समोर जे पिक्चर बघताय स्क्रीनवरती ते व्हिज्युअल आहे. प्रिंट मीडिया, आपल्याला हे प्रिंट करून दिलेलं आहे. गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन शुड टेक व्हेरियस स्टेप्स टू क्रिएट अवेअरनेस अबाउट व्हेरियस आस्पेक्ट्स रिलेटेड टू रिप्रोडक्शन. बाय एज्युकेटिंग द यंगर जनरेशन अबाउट बर्थ कंट्रोल मेजर. यंग जी जनरेशन आहे त्याला बर्थ कंट्रोल हे समजून द्यायचं आहे. प्रीनॅटल केअर ऑफ द प्रेग्नंट वुमन. प्रेग्नंट वुमनची काळजी घ्यायची आहे बाळाचा जन्म होण्यापूर्वी. अँड पोस्टनेटल केअर म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर त्या वुमनची आणि बाळाची काळजी घ्यायची. ऑफ मदर अँड चाइल्ड. इम्पॉर्टन्स ऑफ ब्रेस्ट फीडिंग. आणि त्या आईने बाळाला दूध पाजलं पाहिजे, दूध दिलं पाहिजे, याचा इम्पॉर्टन्स काय आहे तो समजून सांगणं. बाय डेव्हलपिंग अवेअरनेस अबाउट प्रॉब्लेम्स अरायझिंग ड्यू टू अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ. भूगोलमध्ये 8वी 9वी 10वीला तुम्ही शिकलाय लोकसंख्येचा विस्फोट. तर ही अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन जी आहे त्याचे काय तोटे आहेत
त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात हे आपल्याला पाहायचं आहे. बघा तुम्ही, कोरोनाच्या धर्तीवर भारत लढतोय, पण भारतासाठी जास्त सिरियस हे आहे कारण भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. मुंबईमध्ये तुम्ही पाहत असाल किती डेन्स लोक राहतात आणि त्यामुळंच जास्त प्रसार आपल्याकडे होतोय. लोक जर बाजूला लांब लांब राहत असती, मोठा एरिया असता, तर एवढी आपल्याला काळजी करायची गरज नव्हती. आपली लोकसंख्या जास्त आणि जागा कमी अशी आपल्याकडे सिच्युएशन आहे. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, लोकसंख्या ही प्रमाणात ठेवायची आहे. सोशल इव्हिल्स लाईक सेक्स ॲब्यूज, सोशल इव्हिल्स म्हणजे ज्याला सैतान म्हणतो, लाईक सेक्स ॲब्यूज. सेक्स ॲब्यूज म्हणजे मुलींच्या बाबतीत काही घटना घडलेल्या तुम्ही पेपरमध्ये पाहिल्या असतील, ऐकल्या असतील, वाचल्या असतील. मग ते निर्भयासारखी असू द्या नाहीतर आणखी कुठल्या असू द्या, तर हा समाजाला एक असलेला सैतानासारखा विषय आहे. अँड सेक्स रिलेटेड क्राईम्स, क्राईम्स म्हणजे त्याच्यातच येतं त्याच्याविषयीची गुन्हे. अँड टेकअप नेसेसरी स्टेप्स टू प्रिव्हेंट देम, आणि यांना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी काय करायचं हे त्यातनं सांगितलं जातं. बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट स्टॅट्युटरी बॅन ऑन ॲम्युनोसेंटेसिस फॉर सेक्स डिटर्मिनेशन. आता ॲम्युनोसेंटेसिसवरती बॅन आणलेला आहे की ज्याच्याद्वारे, बॅन म्हणजे बंदी, स्टॅट्युटरी म्हणजे कायद्यानं. ॲम्युनोसेंटेसिस हे असं टेक्निक आहे की ज्या टेक्निकमध्ये गर्भामध्ये वाढणारं बाळ काही त्याच्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम आहेत का हे बघण्यासाठी हे टेक्निकचा वापर केला जातो. पण त्याच वेळेला तिथं असं लक्षात येतं की त्या बाळामध्ये XY क्रोमोसोम आहेत का XX आहेत. मग लोकांनी त्याचा गैरफायदा करायला सुरुवात केला. XX असेल तर मुलगी आहे, मग तिचं अबॉर्शन करून तिला मारून टाका. तर ते करायचं नाही आहे आपल्याला. मेल फिमेल रेशो समाजामध्ये चांगला सारखा राहायला पाहिजे. बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम, म्हणजे साधारणतः बाळ जन्माला आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे लहान बाळाला एक ठराविक त्याचं कार्ड असतं, त्या कार्डवरती त्याच्या लसी ज्या आहेत त्या लसी दिल्या जातात. त्या लसीची नोंद ठेवली जाते, तर त्या वेळच्या वेळी त्याला दिल्या पाहिजेत. इम्युनायझेशन या शब्दाचा अर्थ लहानपणी आपल्याला ज्या इंजेक्शन्स किंवा लसी दिलेत किंवा ओरल डोस दिलेत त्याचं रेकॉर्ड आणि ते वेळच्या वेळेला त्याला दिलं पाहिजे. आता तुम्ही कोरोनाच्या धर्तीवर हेही ऐकताय, भारतीय लोकांच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर चांगली आहे, कारण प्रत्येक भारतीयाला लहानपणी जन्माला आल्याबरोबर थोड्या दिवसांमध्ये BCGचा डोस दिलेला आहे, लस दिलेली आहे, असं तुम्ही बातम्यांमध्ये वगैरे ऐकताय. तर त्याला लस असं म्हणायचं. बाय एज्युकेटिंग कपल्स टू रेड्यूस मॉर्टॅलिटी रेट ऑफ न्यू बॉर्न्स अँड मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. आणि लोकांना, कपल्सना असं शिकवायचं की जेणेकरून मॉर्टॅलिटी रेट न्यूबॉर्नचा आणि मदरचा कमी राहायला पाहिजे. द पॉप्युलेशन इन इंडिया विच इज अप्रॉक्सिमेटली 350 मिलियन्स ॲट द टाईम ऑफ इंडिपेंडन्स. म्हणजे आपण असं म्हणतो की साधारणतः भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताची लोकसंख्या 35 कोटी एवढी होती. रीच्ड क्लोज टू द बिलियन मार्क बाय 2000ला किती झाली, क्रॉस्ड 1.2 बिलियन इन मे 2011. आणि आता बघा, नाव इन 2020 पॉप्युलेशन ऑफ इंडिया हॅज क्रॉस्ड 1.35 बिलियन्स. म्हणजेच ज्याला आपण म्हणतो साधारणतः 1.35 कोटी एवढी लोकसंख्या आपली झालेली आहे. अमेरिकेसारखा जो सधन देश आहे ज्याच्याकडे एरिया भरपूर आहे, त्यांची लोकसंख्या फक्त 34 कोटी आहे. चायनाची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त आहे, मान्य आहे, पण त्यांच्याकडे भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर आपल्यापेक्षा तिप्पट क्षेत्रफळ जमिनीचं आहे. म्हणजे तसं म्हटलं तर आपली इंडियाचीच लोकसंख्या जमिनीच्या मानाने जास्त आहे. द गव्हर्नमेंट इज टेकिंग सिरियस मेजर्स टू टेक दिस पॉप्युलेशन ग्रोथ. आणि आपल्याला ही पॉप्युलेशन ग्रोथ थांबवायची आहे, कमी करायची आहे ग्रोथचा रेट. The most important step to overcome this problem is to motivate society to have smaller family. छोटी फॅमिली असावी. आता सध्या जर तुम्ही तुमच्या आसपास पाहिलं तर शक्यतो एका कुटुंबामध्ये 1 किंवा 2च मुलं असतात. पूर्वीच्या काळी 4 मुलं असायची, त्याच्या पूर्वीच्या काळी 6 ते 8 मुलं असायची, त्याच्या पूर्वीच्या काळी 10, 12, 15, 16 मुलं असायची. त्यामुळं हा लोकसंख्येचा रेट काय झालेला आहे, वाढलेला आहे, हे लक्षात घ्या. बाय यूजिंग व्हेरियस बर्थ कंट्रोल मेथड. आणि मग लोकसंख्या कमी कशी ठेवायची, तर त्याच्यासाठी आपल्याला काही बर्थ कंट्रोलचे मेथड्स समजून घ्यायचे आहेत. आणि ते बर्थ कंट्रोलचे मेथड्स काय आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.